तर या आपण आपल्या मंचावरती प्रथमतः सन्मान करूया. अगदी आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचा बुलंद आवाज, कल्याण जिल्हा सचिव भारतीय जनता पक्ष, दमदार व्यक्तिमत्व, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि प्रत्येकी क्षेत्रामध्ये सातत्याने प्रत्येकासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावणारे आमचे सचिनदादा गायकर यांचा सन्मान आपण आपल्या मंचावरती ते करणार आहोत. नेहमी आपण पाहिलं तर अनंतममधील कोणती स्पर्धा असू द्या, त्यांची नेहमी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहकार्य नेहमी असतं प्रत्येक स्पर्धेला. आणि आमचे सचिनदादा गायकर, कल्याण जिल्हा सचिव भारतीय जनता पक्ष यांचा विशेष सन्मान या आपण स्पर्धेच्या वतीने करतोय. राजकीय क्षेत्रातील मोठं नाव आहे मित्रांनो, सातत्याने भारतीय जनता पक्षासाठी अगदी आपण पाहिलं तर त्यांचा बुलंद आवाज म्हणून आपल्या डोंबिवली परिसरामध्ये त्यांचं काम आपण पाहिलंय. आणि आज अगदी आपण पाहिलं तर रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट 2026ला भेट देण्यासाठी खास आमचे सचिनदादा गायकर इथे आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धे वतीने आपण मनापासून अगदी या क्षणापासून विशेष आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. ज्यांनी आपल्याला MVP, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी स्पेशल गिफ्ट हॅम्पर इथे पुरस्कृत केलेलं आहे. अमेरिकन लाईफ मॅट्रेसेसचे आमचे आदरणीय अश्विनजी कांबळे दादा देखील विनंती आहे की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करा, कारण त्यांनी खेळाडूचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अमेरिकन लाईफ मॅट्रेसेस याच्या वतीनं स्पेशल गिफ्ट हॅम्पर आम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याबद्दल दादांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. थँक्यू सो मच. आपलं मनापासून आणि विशेष आभार की आपण खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे मोलाचं सहकार्य आमच्या स्पर्धेला दिलं. पुन्हा एकदा साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं आपण विशेष आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. चला विशेष सन्मान आपण पाहत आहोत. अमेरिकन लाईफ मॅट्रेस कांबळे साहेबांचा विशेष सन्मान. तदनंतर सलग 2 दिवस ठीक 7 वाजता रिपोर्टिंग करत असताना प्रत्येक सामना अगदी योग्यरित्या ज्यांनी पार पाडला आमचे तिन्ही पंच दशरथजी सोरकादे सर, 40+ क्रिकेटचे जबरदस्त खेळाडू, गोलंदाज म्हणून GPL मध्ये 40+ क्रिकेटमध्ये ज्यांनी बेस्ट बॉलरचा किताब मिळवला 2026च्या पर्वातला, त्या अर्थातच डावडी 40+ क्रिकेटचे लेजंड गोलंदाज आमचे दशरथ सोरकादे सर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण प्रथमतः करतोय. दशरथ सोरकादे सर अगदी आपण पाहिलं तर गेले कित्येक वर्ष दावडीसाठी चांगलं क्रिकेट खेळले. सुरुवातीला रेग्युलर क्रिकेट, तदनंतर 40+ फॉर्मॅटमधून आज क्रिकेट खेळतात आणि आता 2026च्या GPL 40+ मधील बेस्ट बॉलरचा किताब त्यांनी पटकावला आहे. तदनंतर पडलेगावचे जे अगदी आपण पाहिलं तर जेन्युइन ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू 40+ फॉर्मॅटमधून सचिन ठाकूर यांना विनंती असेल की आपण देखील या, कारण पडलेगावसाठी रेग्युलर क्रिकेट गेले कित्येक वर्ष ते खेळले आणि आता 40+ मध्ये पदार्पण झाल्याच्या नंतर मात्र 40+ क्रिकेट देखील जनानून सोडलंय. मागील काही पर्वांमध्ये अनेक सारे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि अगदी आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट खेळाडू स्पर्धेतील असे अनेक सारे पारितोषिके त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करणार आहोत. आणि त्यानंतर आडिवलीचा 40+ क्रिकेटच्या खरं तर दुनियेतील बेताज बादशाह अर्थातच सँडी भाने यांचा देखील आपण सन्मान करूयात. आडिवली 40+ क्रिकेट सातत्याने जो धनानून सोडतोय आणि अगदी आपण पाहिलं तर आता त्यांचा विशेष सन्मान अगदी नारिवली नाईटच्या स्पर्धेत जर एक दिवस आधी थोडे कमी थकले असते तर मला वाटतं बेस्ट बॅट्समनचा किताब त्यांना मिळाला असता, पण सँडी भाने यांचा सन्मान आपण करतोय. डान्सिंग अंपायर नाही 40+ आहेत आमचे सँडी, साऊथचे विलन दिसतात बघा. अगदी त्यांना तुम्ही जवळून पाहिलं बघा. तिकडे आमचे आडिवलीचे भरपूर सारे 40+ खेळाडू ते देखील हसतात, कारण त्यांना माहिती साऊथचा विलन दिसतो आमचा सँडी, आयकॉन आहे. चला तदनंतर या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस आम्हाला चांगली साथ दिली डोंबिवलीचे युवा उभरते समालोचक मनीषजी बागले सरांना विनंती असेल की आपण देखील या.
अंडरआर्म क्रिकेटपासून सुरुवात केली आणि आज मात्र अनेक मोठमोठ्या नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये अखंड ठाणे जिल्ह्यात सातत्याने समालोचन करताना आपण त्यांना पाहतो. ते अगदी डोंबिवलीपासून सुरुवात झाली, आज बदलापूर अंबरनाथ परिसरामध्ये जाऊन कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सातत्यपूर्वक त्यांचं समालोचन आपण ऐकतो. आणि या करूया या स्पर्धेच्या वतीनं रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट 2026च्या वतीनं हा विशेष सन्मान आमचे समालोचक मित्र मनीषजी बागले सरांचा. अंडरआर्म क्रिकेटपासून सुरुवात केली होती डोंबिवलीला बागशाळा मैदानामध्ये आणि तदनंतर मात्र आज बागशाळा मैदानातून सुरू झालेला प्रवास सातत्याने आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आणि यशस्वी होत अखंड महाराष्ट्रभर नाही भारतभर तुमचं नाव होत हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि तुम्हाला भरपूर साऱ्या येणाऱ्या पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देतोय. त्यानंतर प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक समालोचकाला, प्रत्येक पंचाला आणि प्रत्येक स्पर्धेला घरोघरी जे नेहमी पोहोचवतात, जेव्हापासून ते आलेत या टेनिस क्रिकेटमध्ये तेव्हापासून टेनिस क्रिकेटने सोन्याचे दिवस पाहिलेत. यूट्यूब लाईव्ह GTC आमचे सूरजदादा म्हात्रे मोठागाव यांचा सन्मान आपण इथे आपल्या मंचावरती करणार आहोत. आमचे सुनील असतील कॅमेरामॅन आणि सॅम म्हात्रे छोट्या, त्यांचं देखील आम्ही कौतुक करतोय, आभार व्यक्त करतोय जे आमचे दोन्ही ऑफिशियल कॅमेरामॅन. पण सध्या सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत आमचे सूरजदादा म्हात्रे. शून्यातूनच सुरुवात केली होती पण आज सातत्याने प्रत्येकासोबत त्यांचे मैत्री संबंध तुम्ही पाहतात. अगदी मागील 5-6 वर्षांमध्ये आम्ही देखील त्यांना ओळखतो. सातत्याने अगदी आपण पाहिलं तर चांगलं कार्य करतात आणि या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक खेळाडूला घरोघरी पोहोचवण्याचं, प्रत्येक स्पर्धेला घरोघरी पोहोचवण्याचं कार्य त्यांचं नेहमी आपण पाहतो. आणि सूरजदादा आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला, तदनंतर ज्यांनी आम्हाला प्रत्येक बॉलची खडानखडा माहिती पोहोचवली, खरं तर समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून नेहमी गुणलेखकाला संबोधलं जातं आणि ऑनलाईन स्कोरिंगची भूमिका खरं तर आमचे काजल मॅम होते यापूर्वी, पण काही कारणास्तव आता मात्र त्या नाही आहे तिथे आणि नेहा मॅम विनंती केली की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. काजल मॅम, आम्ही खरंच आपलं आभार व्यक्त करतोय कारण ठीक अगदी आपण पाहिलं तर 7 वाजता या स्पर्धेला त्यांची उपस्थिती होते आणि शेवटच्या चेंडूपर्यंत योग्य ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य नेहमी त्यांनी केलं. काजल मॅमचं देखील विशेष आभार. आणि आता मात्र शेवटच्या 2 सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर नेहमी RAPL मध्ये आमच्या सोबत असतात आमच्या नेहा मॅम, त्यांचा देखील हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. येस, थँक्यू सो मच. आणि नंतर आपण अजून एक विशेष सन्मान करणार आहोत. मग रिजन्सी अनंतमध्ये स्पर्धा किती मोठी असू दे, स्पर्धा कुठलीही असू दे, ज्या आवाजाने नेहमी आपल्याला वेळ लावलंय प्रथमेश ठाकूर सरांचा इथे येतो जी सन्मान करूयात. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. मग अगदी खूप कमी वयामध्ये नेतुली गावातील बिलॉंग करणारे हे समालोचक आमचे मित्र देखील तेवढेच चांगले आहेत, स्वभावाने देखील तेवढेच चांगले आहेत आणि मात्र मग समालोचनामध्ये हात पकडणं ते अशक्य राहिलंय. वेल डन सर, असेच पुढे जात राहा आणि मग अगदी तुमचे शिखर हे खूप मोठे गाठाल यातही ती मात्र शंका नाहीये. आणि त्याचबरोबर मग मात्र हे सगळे जे क्षणचित्र आपण पाहतोय आणि उद्याच्या दिवशी सगळ्यांचे मेसेज येतील मॅनेजमेंट टीमला की अरे मेरा वो फोटो था वो भेजने बोलो. मग त्या मागे जे सगळ्यात मोठे हात राहिलेत कार्तिकसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. कार्तिक प्लीज कम अप ऑन द टेस्ट, आपका भी यहाँ पे स्वागत किया जाएगा, सम्मान किया जाएगा. थैंक यू सो मच फॉर क्लिकिंग ऑल दोज ब्यूटीफुल मेमोरीज फॉर अस. ये सारे मेमोरीज आपने जो हमारे लिए क्लिक किए उसके लिए तहे दिल से मैं आपका शुक्रगुजार हूं. प्लीज कीप क्लिकिंग. और अभी विनती होगी कि मैनेजमेंट टीम इनका भी कोई अच्छा सा फोटो लीजिए प्लीज. थैंक यू सो मच कार्तिक जी, बट योर वर्क इज नॉट येट ओवर. आपका काम अभी खत्म नहीं हुआ है एंड ही इज रनिंग डाउन टू द कैमरा. यस, यही तो होता है एक असली कलाकार का पहचान. लेट्स मूव ऑन टू द फाइनल मैच प्रेजेंटेशन. एंड देन दोनों टीम्स, यहाँ पे जो दोनों फाइनलिस्ट टीम्स है, आप सभी को मैं विनती करूंगा अब तालियां नहीं रुकनी चाहिए क्योंकि ये सब जो आप देख रहे हो ये किया है हमारे पूरे बोरीगा कमेटी टीम ने. एक बार जोरदार तालियों के साथ पूरी कमेटी आई है. प्लीज आप सभी का भी यहाँ पे सम्मान किया जाएगा. तुमच्या सगळ्यांचा सन्मान होईल. प्लीज 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 जल्दी आइए प्लीज.
आणि गायकर साहेब आपल्याला विनंती असेल, कमिटीने एक स्पेशल रिक्वेस्ट केली आहे की दादा इथे उपस्थित आहेत, मग मात्र त्यांच्या हस्ते आमच्या कमिटीचा सन्मान होणं आम्हाला देखील तेवढंच आवडेल. आणि मात्र दादा आपल्याला विनंती आहे प्लीज. अगदी बरोबर. मग मात्र दिवसभर नाही, आजचा दिवस नाही तर काल, आज आणि त्याच्या अगोदर अगदी जवळपास 1.5-2 महिन्यापासून हा अट्टहास ज्यांनी केला, पण तरी देखील सेमीफायनल पर्यंत तुम्ही खेळलात. वेल प्लेड, गुड गेम मोनिका टीम. आणि गुड गेम, चांगला गेम, गुड ऑर्गनाइज्ड, खूप चांगलं ऑर्गनायझेशन. येस, थँक्यू. थोडा आवाज, थोडासा व्हॉल्यूम द्या दादा. चेक 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 चेक. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. ठीक आहे, तर आपण जाणार आहोत आता फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मग फक्त फायनल मॅच नाही तर प्रत्येक मॅच मध्ये आपल्या परफॉर्मन्सने आपल्या सगळ्यांना नक्कीच मंत्रमुग्ध केलाय. टीमचा कॅप्टन अनिल शेट्टी इज द मॅन ऑफ द मॅच फॉर फायनल मॅच. येस अनिल, प्लीज कम. I guess Anil, you want to dedicate? Exactly. एक बार जोरदार तालियां. सही मायने में यही तो स्पोर्ट्समैन स्पिरिट है, यही तो एक खिलाड़ी हमें सिखाता है कि आप सब कुछ कर सकते हो अच्छी तरीके से, लेकिन उसके लिए आपकी टीम एक साथ रहना जरूरी है. वेल डन अनिल, थैंक यू सो मच फॉर ऑल दिस अप्रिसिएशंस. थैंक यू गायकर साहेब, धन्यवाद आपले देखील. थैंक यू सो मच. आणि त्यानंतर रिजन्सी अनंतम. ये पहली बार था जब मैंने आपके साथ ये ऑन फील्ड या फिर ओपन ग्राउंड का टूर्नामेंट कवर किया, लेकिन आज तक मैंने जहां जहां टूर्नामेंट्स किए वहां पे ये फील्डिंग का स्टैंडर्ड मुझे कभी नहीं दिखाई दिया. तो पहली बात तो आप सभी के लिए एक बार जोरदार तालियां. और जैसे मैं फील्डिंग का जिक्र करता हूं तो लाजवाब कैचेस पकड़ी गई, लाजवाब फील्डिंग किया, लेकिन हु इज द बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट? और वो फील्डर है, टीम होगी प्राइम रोज एलाइट्स, फील्डर है स्वप्निल नाचने. एक बार जोरदार तालियां फॉर स्वप्निल. आइए स्वप्निल नानसे, स्वप्निल नानसे प्लीज आइए. स्वप्निल प्लीज, या इज द बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट. आणि सचिनजी गायकर साहेब आपल्याला विनंती, आपण या, आपण जॉईन करा. आपल्या असे आपण बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट देत आहोत. अश्विन सर आपल्याला विनंती, आपणही जॉईन करा. आणि अमेरिकन लाईफ मॅट्रेसेस यांच्याकडून एक गिफ्ट वाउचरही तुम्हाला मिळणार आहे, गिफ्ट हॅम्पर तुम्हाला मिळणार आहे. अश्विन सर यानंतर आपणही प्लीज जॉईन करा. स्पेशल गिफ्ट हॅम्पर तुम्हाला पाहायला मिळत आहे. थँक्यू सो मच अश्विन सर, तुमचेही धन्यवाद. जस्ट कीप शोइंग दोज लव अँड इफेक्ट टू अस. आता आपण देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, एनी गेसेस? नाम क्या है उनका? नहीं यार, विनोद तो नहीं है. और कोई? एनी अदर गेसेस? एनी अदर गेसेस? और कोई गेसेस? नहीं, आपका आवाज नहीं आ रहा है. फाइनल आ रहा है, ठीक है, इट्स फाइन, लेकिन आपका भी हो सकता है. कोई गेसेस? नहीं, मैं बताता हूं. टीम है मोनिका और प्लेयर है यस हमारे हार्दिक पांड्या, विनोद बालसुब्रमण्यम, द बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. या अश्विन जी आप भी आइए और उन्हीं के साथ सचिन सर तुम्हाला ही विनंती, तुम्ही ज्वाइन करा.
थैंक यू सो मच। बढ़िया गिफ्ट हैम्पर भी मिला और उसी के साथ उनके चेहरे पे जो खुशी है वो बेहद इंपॉर्टेंट हमारे लिए है। आज शायद थोड़ी सी आंखें नम, लेकिन ही इज अ प्लेयर, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। और अब बढ़ते हैं बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट। तो इसके लिए दावेदार बहुत थे, जीतेगा इनाम एक ही जीतेगा और वो टीम है नो मैन, टीम है बस एक ही टीम का आवाज आ रहा है जो चैंपियन है। अब आप कुछ नहीं बोलोगे, आप बोलोगे, बताओ कौन है? प्लेयर का नाम लीजिए, एक गेस आपकी तरफ से, आप सब लोग जिसका नाम ले रहे वो कैसे हो सकता है मुझे बताइए, लेकिन वही है द बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट अनिल शेट्टी विद 134 रन्स। जीनिया योद्धास के कैप्टन इज द बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट। वेल प्लेड। येस अश्विन जी प्लीज जॉईन करा आणि त्यासोबतच सचिन सर तुम्हाला विनंती, तुम्ही प्लीज जॉईन करा। अमेरिकन लाईफ मॅट्रेस यांच्याकडून गिफ्ट हॅम्परही तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आणि वाउचरही आहेत। त्यानंतर मी विनंती करीन मग मात्र आता आपण MVP आणि त्यासोबतच आपण फर्स्ट आणि सेकंड प्राइज कडे जाणार आहोत। तर विनंती असेल प्रथमेश सर आपल्यालाही विनंती आहे, प्लीज जॉईन करा। तर चला त्यानंतर आपण रनर्स अप ऑफ द टुर्नामेंट कडे वळणार आहोत। विनंती आहे संपूर्ण एलिमेंट्स टीमला की आपण या रनर्स अप ऑफ द टुर्नामेंट, चला हार्ड लक बॉयज, मेगा पॅनल मध्ये जरूर अपयशात यायला, पण पूर्ण 2 दिवस जी काय आपण मेहनत केली त्याचा आज फळ आपल्याला मिळत आहे। आणि आता आपण रनर्स अप पारितोषिक देतोय। सेकंड नंबर अगदी ज्यांनी मेगा फायनल पर्यंतचा प्रवास केला पण अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी अपयशात आलं, त्यामुळे थोडीशी नाराजगी चेहऱ्यावरती पाहायला मिळते। या सगळ्यांनी जेवढ्यांनी मेहनत केली या तुमचा हक्क या, खरं तर 2 दिवस तुम्ही मेहनत केली त्याचं फळ तुम्हाला आज मिळतंय, त्यामुळे जेवढ्यांनी मेहनत केली तेवढ्यांनी सगळ्यांनी व्यासपीठावरती यायचं। या आपण सचिन दादा या आपण तदनंतर कांबळे साहेबांना विनंती असेल की आपण देखील जॉईन व्हा। खरं तर नेहमी भारतीय जनता पक्षाचा बुलंद आवाज म्हणून डोंबिवलीचा आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, मित्रांच्या मदतीला नेहमी एका अक्केवरती धावून जाणारे आमचे सचिनदादा गायकर यांच्या शुभास्ते आपण देत आहोत रनर्स अप ऑफ द टुर्नामेंट। एकदा जोरदार टाळ्या या संपूर्ण संघासाठी झाल्या पाहिजेत। बोला गणपती बाप्पा, क्या बात आहे, वेल प्लेड गाइस। हार्ड वर्क, जेव्हा तुम्ही मेहनत करता तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात आणि आज सलग 2 दिवस त्यांनी केलेली मेहनत कामी येते। एलिमेंट्स संघ तुम्ही पाहतात पूर्णपणे स्वागत आहे आणि तुमचं कौतुक आहे। तब्बल 20,000 रुपये पारितोषिक कॅश आणि त्याच वेळेला राफ्टची एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण त्याला सन्मानित करणार आहोत। चेक आहे का? चला आणा चेक, येऊ द्या, थांबा जरा, चेक घेऊन जा। नुसती ट्रॉफी पाहिजे का, चेक नकोय? चला चेक देखील घेऊन जा, उद्या बँकेत डिपॉझिट करा म्हणजे पैसे येतील अकाउंटला। चला चेक कालाय बघा, उद्या बँकेत जाऊन आठवणीने डिपॉझिट करा म्हणजे अकाउंटला पैसे येतील। चला अभिनंदन, आता सर्वांच्या चेहऱ्यावरती फायनली स्माइल आली चेक बघितल्याच्या नंतर। मगासपासून चेक दिसत नव्हता तर कोणी हसत नव्हतं, अखेरकार चेक दिसला तेव्हा आता हसायला लागलेत। चला अभिनंदन, वेल प्लेड गाइस, गुड जॉब, ग्रेट जॉब। टाळ्या वाजवा ना जरा, का तुम्ही कंजूसपणा करता मला समजत नाही। चला आपण चला थँक्यू सो मच, वेल प्लेड।
तर चला अगदी आपण पाहिलं तर LMSचे खेळाडू आहेत. सुनील आमचे कॅमेरामॅन, बघा इथे खेळाडू काहीतरी बोलू इच्छितात. अगदी आपण पाहिलं तर त्यांना त्यांचं मत मांडायचं आहे, काय सांगाल? पहिले तर गणपती बाप्पा मोरया. खूप छान पद्धतीने बोनिका आणि सगळ्या आपल्या मित्रमंडळींनी ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. आपल्याकडे सरांचं पण मार्गदर्शन मिळालं. तर पहिले तर तुमचं खूप अभिनंदन. खूप एकदम छान पद्धतीने टुर्नामेंट झाली. यावेळेला सांगताना झिनियाचं खूप खूप अभिनंदन. बेस्ट टीम होती, बेस्ट टीम जिंकली. आपण एकदम मस्त कॉम्पिटेटिव्ह स्पिरिटने मॅच खेळलो, मजा आली. सो वेल डन झिनिया, कीप इट अप. आणि हां करेक्ट. आणि एक माझ्या फक्त एलिमेंट्सच्या सगळ्या मित्रमैत्री आणि एवढे सगळा परिवार आला त्यांच्यासाठी की टीम फक्त 2 आठवड्यापूर्वी आम्ही फॉर्म केलेली, पण या सगळ्यांचा सपोर्ट होता म्हणून ही टीम इथपर्यंत येऊ शकली. असाच सपोर्ट ठेवत राहा, अशीच करत राहा. आपली ही सगळी लहान मुलं आहेत ना, ती आपल्याकडे बघतात, जिनियाची असो किंवा काय, ही स्पिरिट घेऊन आपण खेळायचं, असेच फ्रेंडशिप खेळत राहूया. आणि हार जीत चालू राहते, पण खेळणं महत्त्वाचं आहे, तर खेळत राहूया. थँक्यू. आणि तुम्ही सगळे कॉमेंटेटर आणि सगळी टीम खूप छान. थँक्यू. तर प्रथमेश थांबा, आपण फक्त मेडल्स अगदी आपण पाहिलं तर PCM ट्युटोरियल्सच्या माध्यमातून आम्हाला इथे उपलब्ध झालेले सिल्वर मेडल संपूर्ण रनर्सअप टीमला, ते आपण सगळ्या खेळाडूंना देऊन टाका. PCM ट्युटोरियल्स यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर MVP कडे आपण वळणार आहोत. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने अक्षरशः धावांचा थैमान घातला, या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली, सर्वाधिक जास्त विकेट मिळवल्या, सर्वाधिक जास्त धाबा बनवल्या, आणि त्यानंतर तो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून नावारूपास आलाय. या स्पर्धेसाठी ज्याने प्रचंड मेहनत घेतली, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नो डाऊट अबाउट कमबॅक कसा करावा हे सागरने आता सांगितलं, आणि तोच ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट 2026. आतापर्यंत बॅड पॅच होता, तो सगळा बाहेर काढला आणि या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळाडू म्हणून नावारूपास आला, आणि त्याच्या नावाला साजेशी कामगिरी त्याने मैदानाच्या आतमध्ये केली. हालू चेक हालू चेक हालू चेक हालू चेक हालू चेक. हालू चेक हालू चेक. लाईव्ह जातो ना तर एकदा इथून वाढू. चला आपण अमेरिकन लाईफ मॅट्रेसेस त्यांच्याकडून एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर आणि त्याच वेळेला एक सुंदर ट्रॉफी आहे. चला आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, अर्थातच काल स्पर्धेचं बिगुल वाजलं तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडला होता, 12 संघ खेळत आहेत, कोण असेल चॅम्पियन. पण त्यामधून अगदी आपण पाहिलं तर 10 संघांचा घाशा गुंडाळला आणि शेवटी 2 संघ आले, आणि त्या दुसऱ्या संघावरती देखील मात करत असताना ज्याने मेगा फायनलची चॅम्पियनशिपची ट्रॉफी आपल्या नावावरती केली, नो डाऊट अर्थातच अनिल शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांनी चांगली खेळी साकारली सलग 2 दिवस, अर्थातच झिनिया ठरले या स्पर्धेतील चॅम्पियन टीम. अभिनंदन. योद्धास आहे त्यांच्या नावामध्ये, योद्धास आहे बघा, आणि योद्धासारखे लढलेत अक्षरशः. सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली. PCM ट्युटोरियल्स यांच्या माध्यमातून स्पेशल गोल्ड मेडल या संघाला आपण देणार आहोत. आणि रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट अगदी T20 आंतरराष्ट्रीय विश्वकप जर तुम्ही पाहिलं, त्याची प्रतिकृती तुम्हाला इथे अगदी स्पष्टता पाहायला मिळेल. T20 आंतरराष्ट्रीय विश्वकप जो आपण नेहमी दरवर्षी पाहतो 2 वर्षानंतर, जो भारतीय संघाने सलग 2 वेळेस जिंकलाय, अगदी त्याचसारखी प्रतिकृती समोर, आणि चेक देखील तिथे आपण पाहत आहोत. तब्बल 30,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्यासोबत रापसेक सुंदर अतिशय दर्जेदार ट्रॉफी देऊन आपण या संघात सन्मानित करतोय. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. चला अभिनंदन. संपूर्ण संघाचं कौतुक विशेष आपण करूया. मेडल्स देखील आपण सुपूर्द केलेले आहेत. PCM ट्युटोरियल्स, रेगे दीक्षित सायन्स अकॅडमी यांचा विशेष आभार. श्री साई सुगंधी यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याच वेळेला डोंबिवलीकर रविदादा चव्हाण यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि साक्षी चॅरिटेबल ट्रस्ट यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार. बोनिका स्पोर्ट्स क्लब आयोजित ही क्रिकेटची दमदार स्पर्धा सलग 2 दिवस चालली, रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट, आणि आज हे दुसरं पर्व या स्पर्धेचं ते यशस्वीरित्या पार पाडलंय. कळत नकळत कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.
आणि त्यांचं देखील शाब्दिक सुमनाने आम्ही आभार व्यक्त करतोय. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम इथे जमलेल्या आणि इथे पार्टिसिपेट केलेल्या सर्व संघांचं मी अभिनंदन करतो. तसंच विजेता आणि उपविजेता संघ या दोघांचंही अभिनंदन करतो. तसेच आपले आजचे प्रमुख पाहुणे